माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राधानगरीमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समिती, कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भात, नाचणी आणि भुईमुग पीक स्पर्धेमध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर उल्लेखनीय यश मिळवलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचंही वितरण करण्यात आलं। कार्यक्रमात सभापती आर.वाय. पाटील यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सेंद्रिय शेतीचा अधिक प्रसार करण्याची गरज व्यक्त केली। तालुका कृषी अधिकारी ए.बी. मगदूम यांनी वाढत्या शेती उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं। तर तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी शेतकरी समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल असं सांगत बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचा स्वीकार करण्यावर भर दिला। यावेळी दापोली कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश कुंभार यांनी भात लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला उपसभापती अश्विनी चौगले, सदस्य पूनम पाटील, गट विकास अधिकारी भरत चौगले, सहाय्यक गट विकास अधिकारी आनंद मोरे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।